रिलॅक्स. जाळी करा हाताची. रिलॅक्स. काय झालं आजी? गुडघ्यातले दुखत आहे. दोन्ही गुडघे दुखतात. हा. कुठून आले? पोटाला. याच्या आधी किती डॉक्टरांना दाखवलं? एका डॉक्टरला दाखवलं. काय फरक? काहीच नाही. ते आयुर्वेदिक डॉक्टर. याच्या आधी गोळ्या औषध घेतल्या असतील त्यांच्या आधी म्हणजे. हा. काही फरक? काहीच नाही. डॉक्टरने काय सांगितलं तू? 2-3 वर्ष चालू ठेवावं लागेल. 2-3 वर्ष काय हिला? आता इकडे बघा, तुमची गुडघे 90% गेलेले आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या डॉक्टरला दाखवलं, डॉक्टर म्हणते गुडघे बदला. गुडघे बदलायला सांगितलं का नाही? ऑपरेशनच सांगितलं. पण हिची झीज झाली, गादी घसली गेली, ऑइल कमी झालं, कॅल्शियम कमी झालं, हे सांगते. पण हे का कमी झालं हे सांगितलं का आजपर्यंत? नाही सांगितलं. तर ते तुम्हाला मी आता सांगतो. याला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या नसा आहे याच्या त्या बंद आहे भरपूर दिवसापासून. जेव्हा या नसा बंद आहे, तेव्हा या नसा बंद आहे. आता जोपर्यंत या नसा चालू होत नाही गुडघ्याला फरकच पडू शकत नाही. देवाने आपल्याला एक वरदान दिलंय. दिवसभरात हजारो सेल्स डेट होता, रात्रीतून परत रिजनरेट होता. पण तो नियम, ते वरदान तुम्हाला लागू नाही. कारण तो पालत तुम्हाला सांगू. आता याला रक्तपुरवठा करणारी जी नस असते ती कमरातून याच्यातून बाहेर पडते. आता इथं 4-5 मणक्यामध्ये गॅप आहे. या ठिकाणी गॅप पडून तुम्हाला झाले 15 ते 20 वर्ष. म्हणून कंबर तुमचं चमकायचं, टिच्च भरायचं. ही तुम्हाला 5-10 वर्षापासून आधीपासून आहे. बसून उठले, झोपून उठले की तुम्ही असे वाकडे वाकडे चालता, उठता. ओके नाही? आता कमरामध्ये गॅप पडून भरपूर दिवस झाले, पण ही नस ब्लॉक झाली. आता ही जी नस आहे, ही नस खुब्यातून मांडीतून गुडघ्यातून पोटीतून टाचत जाते. म्हणून ही जी दोन्ही पायांमध्ये ती रक्तपुरवठा करणार नस आहे ती 80% ब्लॉक आहे, बंद आहे. म्हणून जेवढी झीज झाली दिवसभरात ती रात्रीतून भरूनच निघत नाही. म्हणून जेवढी झीज झाली, जेव्हा आपल्याला वगैरे तरण दिलंय, दिवसभरात हजारो सेल डेट होता, रात्रीतून रिजनरेट होता. पण त्या नसा चालू असेल, ऍक्टिव्ह असेल तरच तुमची गुडघ्याची झीज भरू शकते. नाहीतर तुम्हाला डॉक्टर म्हणतील सरळ गुडघे बदलून टाक. गुडघे जरी बदलले तुमच्या कमरापासून जी नस बंद असल्यानंतर पाय दुखणारच आहे. आता कमराचा तुम्ही MRI केला तर त्याच्यात स्पष्ट दिसेल कमरात गॅप, गादी सरकलेली, नस दबली गेली. याचा केलाय, एक्सरे केला नाही का? याचा केलाय. कमराचा सांगतो, जाऊन MRI करायचं. मी सांगितलेलं चुकीचं निघालं, नाही निघाला, बरोबर आहे. मला कळत आहे ना, तुमचे पैसे मी भरले, एवढी माझी कळत आहे. मला कळत आहे. आता कमरावर पडून तुम्हाला झाले 20-1 वर्ष, म्हणजे तुम्ही त्याच्या लक्षच दिलं नाही. बसले गुडघ्यावर चेक करून गुडघ्यात कसं काय फरक पडेल? आता तुम्ही बसले स्टोरेट पेन किलर खायची, 2-4 तास बरं वाटतं, खरं आहे ना? नंतर पावर संपला का बरं दुखणं चालू. त्याला 10 दिवस यायचंय, त्यांना नसा ऍक्टिव्ह करून देईल. पण तुमच्या नशिबाने त्याच्या सेल्स रिजनरेट झाल्या गुडघ्यातल्या तर फरक पडेल. तर सेल्स रिजनरेट नाही झाल्या तुम्हाला आयुष्यभर तसंच घेऊन चालू. आता याला नियम आहे तर बऱ्यापैकी फरक जाणेल. त्याला मांडी घालणं, गुडघ्या बसणं बंद करा, पायऱ्या चढ उतार करणं बंद करा, टॉयलेट कबोर्डाचं वापरायचं. याला एक हिंग कॅप नावाचा बेल्ट येतो, पट्ट्यांचा बेल्ट येतो, तो बेल्ट लावूनच चालायचं. कमराचा पण एक बेल्ट येतो, तो LS बेल्ट, तो बेल्ट लावूनच चालायचा, प्रवास करायचा, काम करायचं. नाही तर हे दुखणं सुटणार नाही. आता हे दुखणं झालं आयुष्यभराच. त्याला आयुष्यभर नियमात राहा. म्हणजे पातळ खायचं नाही, आंबट खायचं नाही, चहा प्यायचा नाही. पातळ म्हणजे जे खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होईल, पित्त होईल, अशा गोष्टी खायच्या नाही. जड अन्न खायचं नाही, म्हणजे नॉनव्हेज झालं. त्याच्यानंतर जमिनीच्या खालती जे उगणार आहे बटाटे वगैरे, साबुदाणा, वातळ, ते खायचं नाही. चहा बंद करायचा. तो पालतं. आता तुम्हाला डबल प्रोसेस असेल, कमराची प्रोसेस वेगळी आणि गुडघ्याची वेगळी. जेव्हा ह्या नसा ऍक्टिव्ह होतील तेव्हा फरक पडेल, नाही तर ते काही उपयोग नाही. तुम्ही आजपर्यंत काय केलं, फक्त गुडघे दाखवत बसले. बरोबर आहे ना?
इब इब हाय भाऊ हळूच आय आय दुधाची जीव गोळा झालाय बाबा या गुडघ्यानं. काय झालं आ झालं झालं तिला थोडं आजी ई बाबा देवा दूध सोडा आ दोन्ही हात पाठीमागे दोन्ही हात पाठीमागे घ्या तो पण हात पाठीमागे हळू दूध सोडा बस इकडे मान करा दूध सोडा बस खुशी होतो पाजी माझ्याकडे कोण करा तर अशी हाताची रिलॅक्स रिलॅक्स उठा सेम पोझिशन पाय इकडे डोकं इकडे उठा 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 इकडे बंद करा इकडे मग इकडे डोकं पाय तिकडे बरोबर माझ्या करा खालचा पाय सरळ फोल्ड करा पाय जाळी करा हाताची रिलॅक्स आला का आवाज सरळ झोपा उचल्यावरती करा सरळ गुडघ्याचं ना लय ते होतं गुडघ्याला गुडघ्यासाठी झाले ना तुम्ही पण ते नाही ना पाय चमकत. दिला सोडा काही जास्त नाही डोस 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 तिला जायची तिकडे का त्या गाणं होतं दूध सोडा आजी आजीला सोडा डोस 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 पायडीला सोडा डोस फिराय गेलं माझ्याकडे पण इकडं फिरा झालं डोस डोस डोस